नगर परिषद निवडणूक 2025 अचलपूर. अरे बापरे, वार्डात फिरून आलो, उमेदवाराची घेऊन आलो प्रतिक्रिया. तो वार्ड क्रमांक 20 मधून सौभाग्यवती, दुर्गावती, याशिवाय विवेक सोनपोते ह्या आमच्या वहिनी साहेब यावेळेस उभ्या आहेत. वहिनी साहेब, गावरान 90च्या साऱ्यात पहिले बाबा खूप खूप शुभेच्छा. तुमचं नाव दुर्गावती काय दुर्गाच आहे? फक्त दुर्गाच आहे. दुर्गेचा अवतार आणि त्या आमच्या वहिनी साहेब लच जबरदस्त बोलायचं काम आहे. ज्या पद्धतीने सध्या वार्डात फिरून आले, काय म्हणते लोकांचा प्रतिसाद? लोकांचा प्रतिसाद तर आपल्याला सध्या चांगला भेटून राहिला. याच्या आधी माझ्या घरचे होते 5 वर्ष मेंबर. आता महिला आरक्षण पडल्यानंतर मी उभी राहत आहे म्हटल्यानंतर जेवढी महिलांची कोणती समस्या आहे तेवढं मी पूर्णपणे त्यांचं सहकार्य करन आणि पूर्णपणे निभवण्याचा माझा प्रयत्न करत आहे आणि चालू करत आहे. आणि 4 वर्ष प्रशासक असल्यानंतर त्याच्यानंतरही आपण वार्डात काम करत राहिलो आणि करत राहू, हे आपली इच्छा आहे. आणि वर आमचे अभयदादा मातने यांची मिसेस सौ रुपाली मातने ह्या असल्यामुळे आम्हाला काही दिक्कत नाहीये. पण एवढं सहकार्य आहे की महिलांचं सगळं सहकार्य आहे आणि जेवढं आम्ही घर सांभाळू शकतो तेवढं आम्ही आमच्या वार्डातला परिपूर्ण बायांचा सांभाळ करू शकतो. नाही, ठीक आहे. तुम्ही बोलताना सांगितलं की तुमचे म्हणजे पतिदेव जे आहेत आमचे विकी दादा उर्फ विवेक दादा सोनपुरोदेव. मला एक सांगा, भगवंताची कृपा झाली आणि सौभाग्यवती दुर्गा सोनपुरोते आल्या नगरसेवक म्हणून निवडून, तिथं विकी दादा पुढे करतील काय? आमच्या दुर्गा वहिनी एकदम ठेंबेठोकपणे लोक या समस्या सोडवतील? अरे मीच सोडवणार आहे ना, पण जेवढं बायांचं सहकार्य आहे आणि मी स्वतः माझ्याच्यानं जेवढं होणार आहे तेवढं मी परिपूर्ण माझ्या ताकदनं मी घरावर लक्ष देणार नाही, पण तरी माझ्या वार्डावर मी लक्ष देणार आहे. वार्ड सोडून मी दुसरं कोणतेही काम राहिलं, दवाखाना राव, रोड राव, रस्ते राव, नाली राव, पाणी राव, कोणते राव, मी सहकार्य करणार आहे. बरं, आता जर एक गोट पाहिली, हे गोट अशी होऊन राहिली वहिनी साहेब, मी पुऱ्या अचलपुरात श्रीमंत लोकल भेटणारे घरकुल आणि बाकीचे गरीब लोक जे वज्जर वाक्य आहेत ना, त्याच्यासाठी आमच्या वहिनीचं काय योगदान राहील? आपण त्याच्यासाठी 40 घरकुल मंजूर केले आहे. किती? 40. जे आताची कंडिशन आहे, PR कार्ड असलं त्याला घरकुल आहे, खरेदी असली त्याला घरकुल आहे. 40 घरकुल जे मंजूर केले आहे, आपण जे नजूलमध्ये आहे त्यांनाही आपण घरकुल देण्याचे प्रयत्न करून राहिलो, पण ते मंजूर झालेले आहे. बरं, गोष्ट एक सांगतो तुम्हाला मी, आपल्या नगर परिषदेच्या शाळा वज्जर वाक्य आहेत ना बापा, खाजगी शाळेत फी जर म्हणसाल तर कापकूपच चालू आहे ना, ज्या पोट्टेला काहीच नाही जमत त्याची 20,000 रुपये फी आहे, 1 लाख रुपये फी आहे. तुम्हाला असं वाटत नाही का? तुम्ही नगर परिषद जिल्हा परिषदच्या, मी त्या शैक्षणिक संस्थेत आणला, तर आपल्या इकडच्या ज्या नगर परिषद शाळा आहेत ह्या आधुनिक झाल्या पाहिजे, चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. आमची जे नगर परिषदची सुलतानपूर शाळा आहे, प्रभाग क्रमांक आधी 17 होती, आता 20 झालं. ते सुलतानपुरातली शाळा म्हणजे तिथं 400 लेकर आहे. किती? 400. माझी स्वतःची मुलगी स्वतः तिथं आहे, कपाटे सर प्रिन्सिपल आहे तिथं. तर त्या शाळेत तुम्ही स्वतः जाऊन नागरिकांना विचारून, माझ्या थ्रू तर विचाराच, पण नागरिकांना विचारा त्या शाळेत काय सोय आहे आणि काय सोय नाही. आणि आपण परिवर्तन त्या शाळेचं करू. त्याच शाळेचं नाही, जेवढे माझ्या लक्षात शाळा आहे आपण त्याचं परिवर्तन करणार आहे. आता एक गोष्ट जर पाहिली तर तुम्ही ज्या पुण्यात राहता त्या ठिकाणी म्हणजे साराई जो एरिया आहे हा एकदम सर्वसाधारण गरीब लोकांचा एरिया आहे. म्हणजे फार श्रीमंत नाहीत ना बापा, लोकांना लय जण अशा मजुरी केल्याशिवाय बिचारे पोट भरत नाही. त्या लोकांना न्याय प्राधान्य क्रमाने भेटेल का? पहिले श्रीमंताला संधी देसाल? पहिले आपण गरीबापासून, आपण जमिनीवरचा माणूस आहे, जमिनीवरच चांगलं दिसणार आहे. आपण सगळ्यात आधी गरीबासाठी प्रयत्न करणार आहे. मोठे लोक तर करतेच त्यांच्या परीनं, पण आपण गरीबासाठी जेवढे आपल्या मनातून जेवढे प्रयत्न होईल तेवढे आपण करू. बरं, एक या वेळेस ज्या पद्धतीने तुम्ही पूर्ण एरियात फिरत आहे, वर अभयदादाच्या मिसेस सौभाग्यवती रुपाली तयात, खाली तुम्ही या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभा आहे, काय म्हणते लोकांचा प्रतिसाद, काय म्हणते विजयाची शाश्वती? लोकांचा प्रतिसाद असा आहे आपल्याला का आपण 100% विजय होईल आपला. कारण की आपण 5 वर्ष नगरसेवक माझ्या घरचे होते, विवेक सोनपुरोते, आता मी स्वतः उमेदवार आहे. तर जे 4 वर्ष प्रशासक बसलं असल्यानंतर आम्ही जे 9 वर्ष काम केले तर 100% आम्हाला प्रतिसाद मिळणार आहे, असं लोकांची आम्हाला शाश्वती आहे. आता ज्या पद्धतीने आता हे काका माझ्यासोबत पहिले बोललेलं आहे, जणांचे पगारचे प्रॉब्लेम आहेत, तहसीलचे काही प्रॉब्लेम आहेत, याशिवाय जे नगरपालिकेत लोकांना वज्जर वाक्य होतात ना बापा, जन्माचा दाखला, लग्नाचा दाखला, यासाठी सौभाग्यवती दुर्गाताईचं काय प्रकारचं योगदान राहील? जे यांचे पगार होत नाही तर याच्यासाठी मी समोर प्रयत्न करणार आहे आणि यांना पगार मिळून देणार आहे, जे कोणी असेल बाकी. तर ह्या होत्या वार्ड नंबर 20च्या सौ दुर्गा विवेक सोनपुरोते, भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या अधिकृत उमेदवार. ज्या पद्धतीने पाहिलं ताईचं बोलणं एकदम खतरनाक आहे, अनुभव सडेतोड काम आहे, काहीच नाही म्हणजे टेन्शन. अशा बेधडक व्यक्तिमत्वाच्या असणाऱ्या दुर्गा वहिनी 20 नंबरच्या वार्डातून उभ्या आहेत. येणारा कालखंड आणि होणारा प्रचार काय राजो, मजा येऊन आली हो बाबा, अशी मजा येऊन आली. सारी मजा आपलं चॅनल गावरान 90वर. आपली तुम्हाला बोली भाषात माहित आहे म्हणा वहिनी, जय गावरान 90. जय गावरान 90.